की कधीही असं वाटलं नाही की या कोकणामध्ये किंवा या कोकणामध्ये असणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये समोर उभे, परंतु हेच ते सिंधुदुर्गाचे कार्यकर्ते होते. त्यांनी केलेली प्रचंड मेहनत तुम्ही मी वारंवार सांगतो, तुमच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि विचारधारा चालवण्याची जी तुमच्याकडे असणारी जी क्षमता आहे त्या क्षमतेमुळे हे सगळं शक्य झालं. आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच ताकदीने त्याच उत्साहामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्था, मी पुन्हा सांगतो, एकही स्थानिक स्वराज्य संस्था, एकही ग्रामपंचायत, एकही जिल्हा परिषद कमळाशिवाय राहू देऊ नका. ताकद तुमच्यामध्ये आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि हे तुम्हीच करू शकता. इतरांमध्ये माझ्यामध्ये क्षमता नाही. मी तुमच्यापैकी कार्यकर्ता म्हणून जसा पूर्वी होतो, कदाचित पक्षाने त्याहीपेक्षा जास्त मोठी ताकद ही मला दिली. त्यामुळे त्याच ताकदीने आणि त्याच क्षमतेने तुमच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने मी राहील. पुढेही चिंता करू नका यासाठी म्हणतो की उगाच असं वाटायला लागतं की माझं लक्ष कुठेतरी मी एका जाताना देत नाही, असं नाही म्हणा. कारण जे कोकणाने दिलं त्यामुळे मला माहीत आहे. मी देवेंद्रजींना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि त्यांनी विश्वास ठेवला. मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की साहेब, त्या कोकणामध्ये 39-35 जागाच महायुतीच्या येथे एकही पक्ष आहे. हे बघा, एक घटक कोणामुळे कार्यकर्त्यांना भेटत, कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या ताकदीने भेटत. मला आठवतं की आपण सर्वजण जेव्हा काम करत होता तेव्हा मी सावंतवाडीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी 3 वेळा येऊन बोललो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय होतं हेही मला माहीत आहे, परंतु काय कार्यकर्ता असू शकतो हे देवेंद्रजींना नेहमी सांगितलं. हेच ते कार्यकर्ते आहेत की ज्यांनी महायुतीचा विजय हेतू मांडला ज्याला म्हणतात, ते हे कार्यकर्ते. सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळे सहकार्य शक्य झालं. माझी आपण सर्वांना विनंती आहे, थोडं पहिला जास्त लाभ नाही, जवळ आहे, फार जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना तुमच्या असणाऱ्या ताकदीवरती आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतात. त्यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा हा 100% ज्याला म्हणतात 100% भाजपा हाच राहिला पाहिजे. दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सर्वांनी कामाला लागल्या. आम्ही सर्वजण